नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपियन मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, टोमल काकू मैत्रिणींसोबत फिरायला गेल्या होत्या हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। काकू फिरायला गेल्या असताना घरी बनोज काका आणि दोन्ही मुली होत्या। गेल्या वेळी जसं बनोज काका भारतात एकटे होते तेव्हा खूप लोकांनी टोमल काकूंना कॉमेंट्स केल्या होत्या की त्यांचा व्हिडिओ दाखव, त्या आईसोबत कसा टाइम स्पेंड करतात ते दाखव। तर तो व्हिडिओ काय आला नाही, पण यावेळी काकांनी मुलींसोबत कसा टाइम स्पेंड केला हे दाखवलं। पूर्ण एक व्लॉग बनवला होता काकांनी याच्यावरती, बरं का। खरं बोलू का मंडळी, टोमल काकूंच्या बोरिंग व्लॉगिंग पेक्षा काकांनी आणि दोन्ही मुलींनी छान व्हिडिओ बनवला होता। त्या दोन्ही मुली वडिलांसोबत किती खुश होत्या, त्या मुलींना जराही टोमल काकूंची आठवण येत नव्हती। मला तर असं वाटते हे तिघं मनात बोलले असतील, बरं झालं ही बाई ट्रिपला गेली आहे, नाहीतर दिवसभर नुसती मेकअप करून घरभर कॅमेरा घेऊन फिरत असते आणि सगळ्यांचं डोकं पण फिरवते होय ना विचारून। बनोज काकांनी मुलींना सायन्स सेंटरला नेलं होतं। रात्री मस्त त्यांच्यासोबत मूवी बघितला। दुसऱ्या दिवशी काका 8 वाजता उठले आणि मुली 7 वाजता उठल्या होत्या। काका बोलले मोठ्या मुलीला दूध गरम करता येतं, तर त्यांनी पिलं गरम करून। मग काका गेले किचन मध्ये ब्रेकफास्ट साठी कॉर्नफ्लेक्स बनवायला आणि बोलले की मुली आता वर गेल्या आहेत ब्रश करण्यासाठी। काय हो बनोज काका, सकाळी उठल्यावर आधी ब्रश करतात मग चहा कॉफी दूध वगैरे पितात ना हो, की हे सगळं पिऊन झाल्यानंतर ब्रश करतात? रे मी पण काय तुम्हाला प्रश्न विचारते, हा प्रश्न तर मी टोमल काकूंना विचारायला हवा होता, कारण अशी उलटी सवय तर त्यांनीच लावली असेल मुलींना। मंडळी, संध्याकाळी काकांनी बटाट्याची भाजी बनवली होती आणि मोठ्या मुलीला विचारलं की भाजी कशी दिसते, तर मोठी मुलगी बोलली मस्त दिसते, मम्मा पेक्षा भारी दिसते। लहान मुलं किती इनोसेंट असतात ना मंडळी, कधीच खोटं बोलत नाही। टोमल काकूची मोठी मुलगी खूप समजूतदार आहे, पटकन खरं बोलून गेली। यावरूनच समजा मंडळी, या टोमल काकू जे जेवण बनवतात ते खरंच टेस्टी असेल का? मुलगी तर लहान आहे, खरं बोलून गेली, पण काकांचं काय? काकांना माहिती होतं उद्या जेव्हा टोमल काकू घरी येतील तेव्हा त्या हा व्हिडिओ बघणार, म्हणून कव्हर अप करायला काका बोलले की मम्मा तर भारीच बनवते, एकही संधी सोडत नाही काका, हे दाखवायला की काकू किती ग्रेट आहेत ते। त्यानंतर दुसऱ्या दिवशी काकूने त्यांच्या ट्रिपचा शेवटचा व्हिडिओ टाकला होता। त्यात काकूने पर्पल कलरचा 1 पीसेस ड्रेस घातला होता। अहो 1 पीसेस हा काकूचा शब्द आहे हो मंडळी। पण मला एक गोष्ट समजली नाही, बाकीच्या मैत्रिणींनी मस्त जीन्स टॉप वेअर केला होता, मग ह्या काकू अशा का अतरंगी बनून फिरत होत्या? नाही म्हणजे ट्रिपच्या पहिल्या दिवशी तर ह्या काकूबाई एका मैत्रिणीची खिल्ली उडवत होत्या की हिने जॅकेट नाही आणलं, एवढी थंडी आहे। मग आता दुसऱ्या दिवशी अचानक एवढं गरम व्हायला लागलं काकूंना की काकूंनी डायरेक्ट शॉर्ट 1 पीस घातला, सॉरी 1 पीसेस घातला। मला असं वाटते काकूंच्या मैत्रिणींनी एक सेपरेट ग्रुप बनवला असेल, त्यात काकूंना ऍड नसेल केलं, त्यामध्ये सगळ्या मैत्रिणींनी काय काय कपडे वेअर करायचे हे आधीच डिस्कस केलं असेल आणि त्याचप्रमाणे कपडे कॅरी देखील केले असतील। त्यामुळे या काकू सगळ्यांमध्ये ऑड मॅन आउट, उप्स सॉरी ऑड वुमन आउट वाटत होत्या। ह्या काकू गेल्या तर होत्या मैत्रीण कायमची भारतात जाणार आहे म्हणून तिच्यासोबत टाइम स्पेंड करायला, पण कंटिन्यू एकट्याच सगळीकडे हपापल्यासारख्या कॉन्टेंट गोळा करत होत्या। काकू बोलतात तुम्ही हे बघू शकता, इथे हे आहे, तिथे ते आहे, तुम्ही हे बघू शकता। अहो काकू, आम्ही सगळं बघू शकतो, तुम्हाला काय वाटलं आम्ही तुमच्या भक्तांसारखे आहोत का, अंधमंद? नाही म्हणजे तुम्ही लोकांना एवढं मूर्ख बनवताय ते आमच्या डोळ्यांना दिसतंय, पुरावे देखील आहेत समोर, तरी पण आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवायला तुम्ही लोकांची कशी दिशाभूल करता ना हे आम्ही चांगलंच ओळखलंय काकू। मंडळी, काकूंच्या फ्रेंड्स मस्त फोटोशूट करत होत्या, रील्स बनवत होत्या आणि ह्या नुसत्या बावळटासारखं हे बघा ते बघा एवढंच करत होत्या। हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं होतं काकूंचं की त्यांना मेमरीज जपायच्या होत्या, पण पूर्ण वेळ तर काकूंनी स्वतःच मरगळलेलं तोंड दाखवलं। तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटत होतं की काकूंना एकटंच सोडलं होतं मैत्रिणींनी, कारण त्या व्हिडिओमध्ये 8 मिनिट पासून 8:55 पर्यंत बघा मंडळी, काकू एकट्याच रस्ता हरवल्यासारख्या आणि नेहमीप्रमाणेच चेहऱ्यावरती 12 वाजलेले होते अशा फिरत होत्या। काकूंना भूक लागली होती म्हणून टेक अवे घेतला काकूंने, पण परतीचा प्रवास काय काकूंनी दाखवलाच नाही। आता मंडळी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे। 10th स्टँडर्डला माहिती आहे ना तुम्हाला, सगळ्यांना परीक्षेच्या आधी स्कूलमध्ये फेअरवेल असते
का तर 10वीचं वर्ष हे आपलं शाळेतलं शेवटचं वर्ष असते म्हणून. त्यामुळे टीचर स्टुडंट्स एकत्र येतात, 2 शब्द बोलतात. तसंच सेम जे आता ऑफिस जाणारे माझे व्ह्युअर्स असतील किंवा जरी हाऊसवाईफ असतील, ज्यांचे बहीण भाऊ आई वडील कोणीही जॉब करत असतील, तर त्यांना पण माहितीच असेल की शेवटचा दिवस असतो ऑफिसमध्ये, तेव्हा केक कटिंग होतो, फेअरवेल पार्टी असते, कलिग दुसरीकडे जॉबला जाणार म्हणून त्याच्यासाठी सगळे गिफ्ट आणतात. जाता जाता तो व्यक्ती स्पीच देतो, सगळ्यांबद्दल 2 शब्द बोलतो, बरोबर ना? तर मग ह्या टोमल काकूंची मैत्रीण तर कायमची भारतात जाणार होती आणि त्यासाठी ही ट्रिप होती. पण टोमल काकू किंवा इतरही बायकांनी, मी तर त्या सगळ्यांना बायकाच बोलणार, टोमल काकू किती ओरडून ओरडून बोलल्या की ती गर्ल्स ट्रिप होती, तरी त्यांच्या बोलण्याने त्या सगळ्या काय आता गर्ल्स होणार नाही आहेत. तर त्या ट्रिप मध्ये ज्या बायका होतात त्यांनी जी मैत्रीण परत भारतात जाणार आहे तिला काही गिफ्ट दिलं नाही, तिच्यासाठी 2 शब्द बोलले नाही, नुसतं पूर्ण ट्रिप मध्ये हे बघा ते बघा एवढंच होतं. खरं तर काकूंना मेमरीज जपायच्या होत्या, तर ह्या सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजे होत्या की नको? 3-4 दिवस त्या ट्रिपचे व्हिडिओ येत होते, पण कोणीच काही असं स्पेशल केलं नाही त्या भारतात कायमच्या जाणाऱ्या मैत्रिणीसाठी. वर या काकूंनी टायटल तर दिलं होतं की गुड न्यूज आहे, आता आपली मैत्रीण कायमची भारतात जाते आणि त्यासाठी ट्रिपला जाणार आहे, ही काकूंसाठी गुड न्यूज होती. ह्यात पण काकूंने स्वतःचा फायदाच बघितला. आपली मैत्रीण कायमची जाते सोडून आपल्याला, ह्याचं दुःख वाटण्यापेक्षा काकूंना स्वतःच्या कॉन्टेंटची पडली होती, यासाठी काकूंना ती गुड न्यूज वाटली. दुसऱ्या दिवशी काकूंने दाखवलं की त्यांनी ट्रिपवरना काय काय आणलं होतं. ह्या काकू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात गेल्या ना तरी तिकडून या वांगच आणणार. ह्या काकूंचं वांग प्रेम काय कमी होतच नाही आहे. भारतातून परत जाताना काकूंने वांगी नेली होती, त्यानंतर बनोज काकांनी पण वांगी आणली होती. एखादा माणूस रोज रोज वांग कसं काय खाऊ शकते? वांग सोडून इतरही कितीतरी भाज्या आहेत. मला असं वाटते या काकूंना फक्त वांगच येत असेल बनवायला. असो तर मंडळी, दुसऱ्या दिवशी काकूंने किचन हॅक शेअर केले, पण त्याआधी काकू मुलींना शाळेत सोडायला गेल्या होत्या. अहो बरोबरच ऐकलत तुम्ही, शाळेत सोडायला गेल्या होत्या काकू. आता त्या शाळेत सोडवायला नाही जात. चला लपून छपून का होईना काकू माझा पॉडकास्ट तरी ऐकतात आणि हळूहळू स्वतःमध्ये सुधारणा पण करतायत. बरं वाटलं हे बघून. त्यानंतर मंडळी काकू बोलल्या की त्यांनी ब्रेकफास्ट पण नाही केला आहे. सकाळी 5 वाजता त्या उठल्या, काकांचं सगळं आवरलं. आता 2 मुलींचं आवरेपर्यंत ठीक होतं, काकांचं पण आता सगळं काकूंनाच आवरायला लागते का? बनोज काका काय कुकुला बाळ आहेत का? त्यांचा टिफिन बनवला, कपड्यांना इस्त्री केली, असं बोलल्या असत्या काकू तर ठीक होतं, पण काकांचं आवरलं म्हणजे लहान मुलांची कशी तयारी करतो आपण, त्यांना आंघोळ घालतो, कपडे घालतो, त्यांचे केस विंचरतो, बॅग मध्ये पुस्तकं भरतो, असं केलं का काकूंनी? त्यानंतर मंडळी काकूंनी किचन हॅक्स दाखवले. त्यात त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्केल दाखवली आणि त्याचा डेमो देण्यासाठी काकू बसल्या होत्या जिन्यामध्ये. काकूंनी ती स्केल चेक करायला काकांची लॅपटॉप बॅग घेतली होती. टाइम स्टॅम्प आहे 650. काकू बोलल्या पण की ही काकांची ऑफिस बॅग आहे, अर्थात ती लॅपटॉप बॅगच होती. आणि 11:15 काकांनी डोरबेल वाजवली आणि ते ऑफिसवरना जाऊन आले आणि त्यांच्या हातात तीच सेम बॅग होती. याचाच अर्थ काकूंने परत मागचे पुढचे व्हिडिओ दाखवायला सुरू केला आहे. दुसऱ्या दिवशी काकूंने गाजराचं लोणचं बनवलं होतं. काकू 7-8 ला काकूंने सांगितलं पण की त्या पंजाबला 2019 गेल्या होत्या, तेव्हा त्यांनी गाजराचं लोणचं खाल्लं होतं. आता मंडळी 2019 हे कोणतं वर्ष होतं? नेमकं या काकूंना 2019 बोलायचं होतं की 2021 बोलायचं होतं? की 19 आणि 21 ला मिळून काकूंनी नवीनच 19 असं वर्ष क्रिएट केलंय? ह्या टोमल काकूंना ना वांग्याशिवाय दुसरं काही येत नाही. युट्यूब वरून ह्या व्हिडिओ बघतात आणि मग ते घरी ट्राय करतात, पण कधी मान्य करणार नाही की त्यांना काहीच येत नाही. साधा दुसऱ्याला क्रेडिट पण देऊ शकत नाहीत या काकू. मंडळी शनिवारी काकूंने शॉपिंगचा व्हिडिओ टाकला आहे. काकूंना ब्रँड्सचे नाव पण उच्चारता येत नव्हते, तरी पण फक्त शो ऑफ करणं काकूंचं सुरू होतं. काकूंनी त्यांच्या मोठ्या मुलीसाठी शूज घेतले आणि त्याचा कलर होता लव्हेंडर, पण काकू बोलतात काय तर लाईट पर्पल असा कलर आहे. ब्रँड्सची नावं तर या काकू चुकीच्या उच्चारतच होत्या,
पण आता कलर पण यांना ओळखता येत नाही. अहो काकू, मी काय बोलते ऐका ना. ते ब्रँड्स दाखवून मोठेपणा करण्यापेक्षा तुम्ही जर शिक्षणाकडे नीट लक्ष दिलं असतं, तुमचं काम प्रामाणिकपणे केलं असतात ना, तर खरंच तुमचं कौतुक वाटलं असतं आम्हाला. पण तुम्हाला फक्त शो ऑफ करायला येतं. समोरच्याला किती कमी लेखता येईल याच्याच तुम्ही प्रयत्नात असता नेहमी. आता काय आहे ना मंडळी, मैत्रिणी सोबत जी ट्रिप केली होती ती तर फ्लॉप झाली. काहीच असं खास कॉन्टेंट नव्हतं त्या ट्रिप मध्ये. खरं म्हणजे काकूंना वाटलं होतं की त्या ट्रिपला गेल्या तर त्यांचे व्ह्यूज मस्त वाढतील, पण असं काही झालं नाही. त्यामुळे आता काकू परत एका ट्रिपला जाणार आहेत. काय आहे ना मंडळी, थोड्याच दिवसा अगोदर काकूंची ती हळदी कुंकूवाली मैत्रीण होती ना, ती पण गेली होती ग्रीसला. त्यामुळे तिचं बघून आता काकू पण तिथेच जात आहेत. या वर्षी या टोमल काकू इंडियामध्ये येणार नाही आहेत वाटते परत. अरे हो, मागे जे घडलंय त्यामुळे 2 वर्ष तरी काकू यायच्या नाही आता परत इंडियामध्ये. व्ह्यूज वाढवण्याच्या नादात सगळं उलटच झालं. आज पण काकूंचा ट्रॅव्हल व्लॉग होता. त्या व्हिडिओचं टायटल होतं मोकळ्या आकाशात बनवली मॅगी. ह्या काकूना स्वतःला 16 वर्षाची सुकुमारीच समजतात. कारण काकूंनी वेअर केला होता क्रॉप टॉप आणि त्यावर काकूंनी रील्स पण बनवले आहेत. एका रील मध्ये तर काकूंचं सगळं पोट दिसतंय. मागे पण काकूंनी एक ऍपचं प्रमोशन केलं होतं, तेव्हा त्या ड्रेस मधून पण काकूंचं पोट दिसत होतं. खूप लोकांनी काकूंना कॉमेंट्स पण केल्या होत्या की हे चांगलं दिसत नाही आहे, पण ऍज युजल काकूंनी त्या कॉमेंट्स डिलीट केल्या. काही लोकांना उद्धटपणे रिप्लाय दिले. या टोमल काकू तर एरवी स्वयंघोषित 9वारी चॅलेंज स्वीकारतात आणि आपली भारतीय संस्कृती जपण्याचं नाटक करत असतात. पण आता हे असे कपडे वेअर करताना काकूंना भारतीय संस्कृती आठवली नाही का? मंडळी, 1 मार्च 2024 ला या टोमल काकूने एक व्हिडिओ बनवला होता. त्यात काकू बोलल्या होत्या की त्यांना व्हिटॅमिन डी ची कमी झाली आहे. त्यासाठी टोमल काकूंना डॉक्टरनी गोळी दिली होती. ती त्यांना वीक मध्ये एकदा खायची होती आणि काकूंनी ठरवलं होतं की गुरुवारी त्या गोळी खाणार आहेत. काकूंनी फक्त ती गोळी एकदाच खाताना दाखवली. त्यानंतरचे 2-3 गुरुवार येऊन गेले, पण अजूनपर्यंत काय काकूंनी ती गोळी खाताना दाखवलं नाही. काकूंनी जर ती गोळी खाल्ली असती तर त्यांनी नक्कीच दाखवलं असतं. कारण काकू एकही अशी संधी सोडत नाही की त्या काय करतायत काय नाही करत आहे, सगळंच सांगत असतात. काकूंना खरंच व्हिटॅमिन डी चीच कमी झाली होती ना, की व्ह्यूज कमी झाले होते म्हणून सिंपथी गेन करण्यासाठी काकूंची नवीन ट्रिक होती? तुम्हाला काय वाटतंय मंडळी? मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.